झी 24 तास एक पाऊल पुढे। वीज कंपनीने यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची वीज कपात केल्याने रब्बी पिकांवर संकट ओढवलंय। शेतकऱ्यांवर होणारा अन्याय दूर करा, अन्यथा त्याचा परिणाम सरकारला भोगावा लागेल, असा इशारा यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी दिलाय। यवतमाळ जिल्ह्यात यंदा शेतकरी रब्बी पिकाच्या तयारीला लागले होते, मात्र अशातच त्यांना वीज वितरण कंपनीने जोरदार झटका दिला आणि थेट त्यांच्या रब्बी पिकाला संकटात टाकलंय। शेतकऱ्यांच्या थकीत वीज बिलापोटी महावितरणाने ही कारवाई केली असल्याचं स्पष्ट केलं। यवतमाळ जिल्ह्यात 81,900 शेतकऱ्यांच्या वीज बिलापोटी 268 कोटी रुपयांची थकबाकी असल्याने महावितरण तोट्यात आल्यानं ही कारवाई केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। तसेच जिल्ह्याला खासगीकरणाच्या धोक्यातून वाचवायचे असेल तर थकबाकी भरलीच पाहिजे, अशी भूमिका महावितरणाने घेतली आहे। घेराव, मोर्चा आणि बऱ्याच ठिकाणाहून आम्हाला कर्मचाऱ्यांना, स्टाफला आणि अभियंत्यांना याचा त्रास होत असतो, परंतु हा जर पैसा भरला गेला नाही आणि हा पैसा जर महावितरण कर जर भरला गेला नाही तर महावितरणचं भवितव्य धोक्यात येण्याची दाट शक्यता। महावितरणाची ही बाजू रीतसर असली तरी शेतकऱ्यांची परिस्थिती मात्र त्याहूनही बिकट आहे। दुष्काळामुळे जेमतेम सोयाबीनचं पीक हाती आलं असलं तरी सोयाबीनचे दर बाजारपेठेत पाडले गेल्याने शेतकऱ्यांना सोयाबीनमधून कुठलाही नफा झालेला नाही, तर दुसरीकडे कापसाच्या उत्पादनाला आता कुठे सुरुवात झाली आहे, मात्र कापसाची अजूनही खरेदी केंद्र सुरू झालेली नाहीत। गेल्या वर्षीचं कापसाचं अनुदान शेतकऱ्यांना अजूनही मिळालं नसल्यानं शेतकऱ्यांचे हात रिकामेच आहेत। कापसाचं अनुदान आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळालेलं नाही। सोयाबीनला योग्य भाव नसल्यामुळे सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात पडू नये, असे सर्व गोष्टी आर्थिक परिस्थितीत शेतकरी सापडल्यामुळे वीज वितरण कंपनीचं बिल शेतकरी भरत नाही। कारण याचं कारण असं आहे की सरकारने पूर्ण गोष्टीचा विचार करायला पाहिजे, कारण की शेतकऱ्याजवळ कुठलाही पैसा नाही आहे। एकीकडे महावितरणकडे मोठ्या उद्योगांची आणि भांडवलदारांची थकबाकी असताना त्यांना सूट देऊन महावितरण शेतकऱ्यांवर सक्तीची कारवाई करत असल्याचं उघड झालंय। नुकताच शिवसेनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला। चालू बिल शेतकऱ्यांचं कृषी कनेक्शनचं आहे, त्यामध्ये 1500 रुपये ताबडतोब शेतकऱ्यांनी भरावे आणि एमएसईबीने ते कनेक्शन ताबडतोब जोडून द्यावेत आणि उर्वरित जी चालू बिल आहे त्याची रक्कम 31 डिसेंबरपर्यंत भरावी। विदर्भात आणि सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेल्या यवतमाळमध्ये सिंचनाची कुठलीही सोय नाही, अशातच शेतमालाला भाव नाहीत। एकीकडे दुष्काळाचं सावट तर 18 तासांचं भारनियमन, त्यातच वीज कपातीच्या या धोरणामुळे शासन शेतकऱ्यांचा बळी घेण्याचा घाट घालत असल्याचं शेतकऱ्यांकडून बोललं जात आहे। झी 24 ताससाठी श्रीकांत राऊत, यवतमाळ।